नमस्कार, मी तेजश्री तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहे झणझणीत अशी कटाची आमटी. तर कटाच्या आमटीचा व्हिडिओ मी अगोदरसुद्धा माझ्या चॅनलवरती टाकला होता, पण काही कारणांमुळे त्या व्हिडिओमध्ये थोडासा प्रॉब्लेम आला, म्हणून मी हा व्हिडिओ आत्ता टाकते. तर मी आता काय केलं आहे, एका कुकरमध्ये हरभऱ्याची डाळ शिजत घातली होती आणि आता मी बघणार आहे की डाळ आपली व्यवस्थित अशी शिजली आहे का. तर तुम्ही बघू शकताय आपली डाळ व्यवस्थित अशी मऊसूत शिजले. तर आता मी हे डाळ आणि हे पाणी आहे ते सेपरेट करून घेणार आहे. तर एका पातेल्यावरती मी आता पुरण वाटायची चाळण असते ती मी घेतली आणि ठेवले आणि त्याच्यावरती हे सगळं मी आता ओतणार आहे आणि ह्याचं पाणी आणि डाळ आता सेपरेट करून घेणार आहे. तर अशा प्रकारे ह्याची इळवणी सेपरेट झालेली आहे. तर ही आमटी मी 7-8 लोकांसाठी बनवणार आहे. ती कमी पडत होती म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेतले. आता मसाल्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक 10-20 कढीपत्त्याची पाने, 1 गड्डी लसूण आणि 1 मी ओला नारळ फोडला आहे आणि त्याचे थोडंसं बारीक काप करून घेतलेत आणि आणि 2 चमचे जिरं, 4-5 चमचे तीळ, लवंग 2-3, मिरे 2-3 आणि 1 दालचिनीचा तुकडा मी घेतला आहे. आता मी मसाला बारीक करून घेतला आहे आणि आता मी गॅसवरती एक पातेलं गरम करण्यासाठी ठेवले आणि त्याच्यामध्ये मी घातले 3 चमचे तेल. तर तेल आपल्याला छान असं गरम करून द्यायचं आहे. तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये मी घातले 1 चिमटभर मोहरी. तर मोहरी छान अशी आपल्याला तडतडून द्यायची आहे. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आता मी घालणार आहे 1 चिमटभर जिरं. जिरंसुद्धा आपल्याला छान असं फुलून द्यायचं आहे. जिरं फुललं की मी आता ठेचलेला लसूण घातला आहे. लसूण आपल्याला मिक्सरच्या म्हणजे वाटणामध्ये पण घालायचं आहे आणि फोडणीमध्ये पण घालायचं आहे. आणि मी आता घातली तर कढीपत्त्याची पानं. कढीपत्त्याची पानं झाल्यानंतर मी घालणार आहे 1 चिमटभर हळद आणि मी आता ह्याच्यामध्ये घालणार आहे आमचा घाटी मसाला म्हणजे कोल्हापूर मसाला, कांदा लसूण मसाला म्हटलं तरी चालते. तरी मी तर 3 चमचे घाटी मसाला वापरलेला आहे. तर मी मुद्दाम असं हे तेलामध्ये टाकलं आहे कारण तेलामध्ये जर तिखट टाकलं तर त्याला आपल्या आमटीला कलर छान येतो आहे. हे सगळं झालं की ह्याच्यामध्ये आता घालायचं आहे आपण मगाशी जो वाटलेला मसाला आहे तो सगळं ह्याच्यामध्ये घालून छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर मी हे मुद्दामच असं मोठंच वाटून घेतलेलं आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ह्याची फाईन बारीक पेस्ट जरी केली तरी चालते. तर अशा प्रकारे आपल्याला मसाला असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर मसाला भाजला की आता ह्याच्यामध्ये मी येळवणी घालणार आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला घालायचं आहे गरम पाणी. म्हणजे जास्त क्वांटिटी तर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घातलं तरी चालते. आता मी शेवटी घालणार आहे ह्याच्या चवीनुसार मीठ. कोणत्याही भाजीमध्ये तोंड भरून जर मीठ असेल तर भाजी छान लागते. जर मीठ थोडंसं कमी जरी पडलं तर भाजीत किती जरी मसाले घातले तरी भाजीला टेस्ट येत नाही. आणि नंतर मी घातली आहे भरपूर अशी हिरवी कोथिंबीर. तर आपल्या आमटीला एक 10 मिनिट छान अशी उकळून द्यायचे. तुम्ही बघू शकताय आमटी छान अशी उकळलेली आहे आणि आमटीला आपल्या कटसुद्धा मस्त आलेलं आहे. तर तयार झालेली आपली झणझणीत अशी कटाची आमटी. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर नक्की करा. धन्यवाद.